काय झाले ते तर सांगा आधी. ए पप्पू, ती चेन लावा आधी. मूर्खा, चेन पण लावता येत नाही का नीट? ए तू बटन का उघडं ठेवलं रे? काय ऋतिक झालंयस का? बघितलं तर पट्टी एवढीची हाती तुझी. बंद कर दे तू पण. राजू काय झालंय? का आलाय सगळं तुम्ही माझ्याकडं? हो सर, आलो नाही, आणलंय आमास मी. आणले म्हणजे? विचारा की सर तिलाच. राजू काय ग, काय झालंय? सर सांगते, ही पप्पू गँग आहे ना आल्यापासून या संकेतला आणि त्याच्या मित्रांना त्रास देते आणि आज तर हे त्यांना मारत होते. मी जर का तिथं आले नसते ना तर यांनी मारून टाकलं असतं यांना. काय? ए पप्पू, तुझ्या अंगात काय लय मस्ती आली का रे? तू काय क्लासचा डॉन झालाय का? तुला काय वाटतं क्लास म्हणजे काय तालीम आहे का? जिथं येशील आणि पोरांना पाहिजे सापडशील तू? अरे बोल की, तोंडात काय माशी गेली का तुझ्या आता? अहो सर, सर तसं काही नाही. हे बघा, तुम्हाला पहिल्यापासून सगळं सांगतो. तर स्टार्टिंग अशी झाली. ए ग बस, ते स्टार्टिंग सांगायला काय पिक्चरची स्टोरी आहे का? तू भांडणं का केली ना तेवढंच फक्त मला सांग. अहो सर ते अरे बोल की. उडत होती सर लय. हां, उडत होती? काय रे तुझी भाषा? आई वडिलांनी तुला हे शिकवलंय का रे मूर्खा? अहो सर, दरवेळेस तुम्ही आम्हाला काय बोलतो? टाळी काय एका हातानं वाजत नाही. हां. ए उडता पोपट, मी एक काना खाली दिली ना, खालनं वरपर्यंत टाळी वाजल. समजलं का? चला सॉरी बोल त्यांना. सर तुम्हाला मॅटरच सगळं समजलेलं नाहीये. सगळं समजून घ्यायला हे काय पोलीस स्टेशन नाही. मला अजून पण काम आहेत. लवकर सॉरी बोल आणि निघ. सर, सर त्यांची काही चुकी नव्हती, सगळी चुकी आमचीच आहे. हे सगळ्या काय बोलतो तू? सर आम्ही बोलतो सॉरी, आमचीच चुकी आहे. संकेत तू काय पण काय बोलतोस? सर आणि हिचा पण काही संबंध नाही, उगाच आम्हाला घेऊन आली इथं. तुला काय बोलतोय तुझं तुला समजते? मी उगीच घेऊन आली आहे का इथं? येडा झालायस का? ए तुमची भांडणी इथं नको मला. कुणीतरी सॉरी बोला आणि चला निघा. सॉरी. संकेत सर येतो आम्ही. चल. बघा सर, तुम्हाला नेहमी आम्ही चुकीचं वाटतोय. सर दुनिया अशीच आहे. या सही को सही नहीं बोलते और गलत को गलत नहीं बोलते. ए बच्चन, मला माहिती आहे तुझ्या अंगात किती किडी येते. चल निघ. हा सर येतो. आला मोठा. येतो नाही जा. हा सर जातो. जा. चल रे. खाली गेला काय रे? त्या प्राजून बरोबर सरासमोरून नेलं त्याला आणि ते तर लय फाटली आणि तुझं सॉरी बोलस मी. ए तुला काय कमी मार पडलाय का? कमी कुठला बाबा, डायरेक्ट पाठीवर शॉट बसलाय. बसलाय ना, मग चल ग. चल काय चल, आणि काय करून बसलेशी? ए काय करून बसलाय म्हणजे? संख्यानं जे केलंय ना ती बरोबर केले आणि त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असणार. उगीच तुम्ही त्याला काय बोलू नका. मधुबाला तुला लईच माहिती ना, मग सांग की आम्हाला बी. ए तिला काय माहिती आहे का? उगा संख्येची बाजू घेते. मला सगळं माहिती असतं, मी उगीच काय बोलत नाही. पण ती मुलगी कोण होती र आणि तिचं नाव काय? प्राजू. खाली माती. तुला बरं तिचं नाव माहिती? हा मग माहिती असणारच, तिनेच तर मला पुस्तकं दिलती ना. फुकट दिलती? अगं मधुबाला फुकट कशी दिलती? चांगले पैसे घेतले की तिनं पुस्तकाचं. बरं, पण तुमची भांडणं त्या मुलाबर होती, मग तिला का तुमचा एवढा फुलका आलाय आणि तिनं का तुम्हाला सरांकडे नेलं? तिच्या तर मला झालं ना सगळं. काय? अगं मधुबाला ती प्राजू नाही, डॉन आहे डॉन. डॉन म्हणजे? अगं मधुबाला क्लासमध्ये काय झालं, कुणाची भांडणं झाली, कुणाला काय मत असली की मग तिला येते लगेच ती. अगं ते काय म्हणतात, काय रे म्हणतात त्याला, समाज, हा समाजसेवा. हा समाजसेवा करते ती. असं आहे होय? होय. ए बरं झालं का तुमचं? जायचं का आता? लय उशीर होतोय. हिची राणी सांभाळा आम्ही. काय बोललास? नाही नाही नाही, उशीर होतोय ना संख्या म्हणला म्हणून म्हणलं. संख्या चला चला चला. आपल्या. आमचीच चुकी आहे. संकेत तू काय पण काय बोलतोस? सर आणि हिचा पण काही संबंध नाही.
आई संकेत, काय झालं बाळा? कसला विचार करतोयस? तू कधी आलीस? तू जेव्हा विचार करत होतास ना तेव्हाच आली. काय चाललंय तुझ्या मनात? अगं काय चालणार आहे, क्लासमध्ये कोणतरी नवीन पोरगी भेटली असेल, तिचाच विचार करतोय वाटतं. अगे होय रे संख्या. अगं आई तसं खरं काय नाही. अगं ही बुट्टी काय बी बोलती. अगं तसं पण आता क्लासमध्ये कोण येणार आहे? आणि जरी आलं तर मी थोडी बघणार आहे. माझं पुढंच लक्ष असतं. हो हो माहिती आहे मला, पुढं लक्ष असतं. संकेत, तुला काय पाहिजे का? का सरांनी काय मागवलंय? अगं नाही तसं काय नाही. हे बघ संख्या, तू जर पैशाचा काय विचार करत असशील ना तर अजिबात करू नको. अरे आम्ही हे कष्ट कोणासाठी करतोय? तुमच्यासाठीच ना. आमचं आता वय झालंय, आम्ही लय शिकलो नाही ना, म्हणून आमची स्वप्न पण पूर्ण नाही झालीत. पण तुम्ही लय शिका काय आणि तुमची स्वप्न पूर्ण करा. संकेत, आम्ही दोघं पण ना कायम तुझ्या पाठीशी उभं राहू. बरं संकेत, आता अभ्यास कर. मी जेवण बनवते मग आपण जेवू काय? बरं मला सांग, काय बनवू तुझ्यासाठी? गरमागरम पिठलं बनवते. पिठलं काय? अगं बटाटा कर ना. हे बुटके, अगं तुला नाही विचारलं आईनी, अगं मला विचारलंय. आई तू पिटलंच कर. जा बाबा. अगं रुसू नकोस. ह्याच्यासाठी गरमागरम पिठलं आणि तुझ्यासाठी सुका बटाटा चालतंय ना? आता कसं? अगं कशाला? कशाला काय? अगं ये चल, तू कर मला मदत. काय अगं? भांडी घास भांडी जा. अरे असं करू नको, तू चल मला मदत कर. चल उठ. आलीस. संख्या, ए संख्या, आवरलं का? किती उशीर? अगं दीदी, तू आज लवकर आलीस? हो अगं माझं लवकर आवरलं म्हणून म्हणलं संख्याकडे जावं. थांब थांब, झालंय त्याचं, पाठवते. हां दाद्या हा आला बघ. चल. संख्या, किती वेळ उशीर होत नाही का क्लासला? उशीर? अगं नाही, ते मंगनराज लिहू दे की मग जाऊ सोबत. ते अजून आले नाही तुय. चल आपण जाऊ दोघं. दोघं? हां नाही नाही, मी येतो त्यांच्यासोबत. तुला वाटलं तर तू जा पुढं. मी एकटी जाऊय. हां मग त्यात काय, कधी गावात एकटी जात नाही का? काय अरे, तू माझ्यासोबत आलास तर काय होईल का? नाही तसं काय नाही, पण ते दोघं काय म्हणतील? काय म्हणतील? संख्या गेला त्याच्या मधुबर. काय? अरे म्हणजे मधुबर संख्या गेला असं म्हणतील. हां तेच नकोय मला, त्यापेक्षा तू जा पुढं. नाही मी नाही जाणार. अगं पण का? मला घरच्यांनी तसं सांगितले, संख्याबरोबर जायचं आणि संख्याबरोबर यायचं. हे असं का सांगितलंय? तू जा बरं पुढं, मी येईन त्यांच्याबरोबर. संख्या, अगं अगं कोण तर बघत. मधू 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 मागव, कोण बघन की? संख्या तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मी तुझ्यासोबत क्लासला येते ते तुला आवडत नाही का? अगं तसं काय नाही, तू जरा लांब थांब की. का? लहानपणी तर पाठीवर घेऊन फिरवायचा, मग आता काय होते? अगं ती लहानपण होती, आता मोठी झालीस की, आणि तुला अजून सगळं लक्षात आहे? हो माझ्या सगळं लक्षात आहे, समजलं? राजा, और यो काय सीन? आईला सीन जोरात आहे. चल चल चल. संख्या भावा, अरे क्लासला नाही जायचं? जायचंय की, तुमच्यासाठी थांबलोय. वैर, पण तुला घाम का म्हणा आलाय? ते ऊन आहे ना आज, त्यामुळं. पावसाळ्यातून उशीर होतोय ना, जायचंय ना, चला. राजा, व्हायस लवकर यायला पाहिजे होती. काहीतरी भानगड दिसतीया. चल, जाऊ.
काय राम रे, कोण कोण घाबरतं आपल्याला? आपल्याला वय हा, कोण नाही काय सकाळी सकाळी पिऊन आलायस वय? म्हणजे नाही. हा, अरे बली बली घाबरतात आपल्याला. काय बली बली काय असते? काही लोकांना वाटतंय आपण लई शहाणे झालो. सरांना सांगितलं की घाबरते आपल्याला. आपण कोणाच्या बापाला घाबरत नसतोय. उलट समोरचा आपल्याला बघून घाबरतोय, आपल्यासमोर माफी मागायला येतोय. बरोबर आहे पप्पू डॉन. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे पप्पू डॉनचा जय जयकार. हा 1 2 3 4 राहू दे. 1 2 3 4 पप्पू डॉनचा जय जयकार. 1 2 3 4 पप्पू डॉनचा जय जयकार. पप्पू डॉनचा जय जयकार. ए संकेत, ही संख्या आरती बोलावती. नाही, मला नाही बोलायचं त्यावर. चला. आत निघून गेलं याच्यात ना आता. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ तिकडं. हे मग घ्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं. आपण तिच्यावर बोललो, मग ती आपल्यावर बोलली. त्यामुळेच पप्पू गँगने आपल्याला मारलं, समजलं ना? त्यामुळे नको बघू तिकडं. मला काय करायचं? काय संकेकडे अशी का बघतेस? सॉरी, तू कोण? मी मधू. अच्छा, म्हणजे तू मला विचारायचा, तुझा संबंध काय? संख्या आणि मी एकाच गावचे. अच्छा, बरं मग संख्या जे बोललाय ना ते विचार करून बोलला असेल. तुला बरं एवढं माहिती का? त्याला मी लहानपणापासून ओळखते, म्हटलं मला माहिती असणारच ना. हे बघ, हे तू मला सांगायला, मला काय करायचं ना ते माझं मला समजतं. ओके? मधुबाला, तुला कसा वाटला क्लास? चांगलं आहे. तुला काय समजलं नाही तर मला विचारा. तिने तुला विचारायला तुला समजलं पाहिजे ना, आहे का नाही मधू? हो हो, हे बरोबर बोललास. संख्या, अरे ते क्लासमध्ये ना तुझी बॉटल राहिली, ती घेऊन या. माझी? मी आलोच 5 मिनिटं. लगेच ये र. काय बॉटल पाहिजे? द्या. काय रे, एवढं माझं आहे का? इथं मी रागवले पाहिजे, तूच मला ॲटिट्यूड दाखवतोय. आता तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इकडचा घाल तिकडं केला असता. हे बघा, मला त्या विषयावर काय बोलायचं नाही. मला माझी बॉटल द्या, जाऊ द्या मला. स्वतःला काय शाहरुख समजतोस का? हा म्हणजे चेहरा आहे तसा, पण तू शाहरुख नाही. समजलं ना? बर. फक्त बर. एवढी मस्ती आली का तुला? बरं, ते सगळं जाऊ दे. मला फक्त एका गोष्टीचं उत्तर हवं आहे. तू सरांपुढे सॉरी का बोललास? ते मला नाही माहिती. तुला नाही माहिती? तुला नाही माहिती तर मग कोणाला माहिती? ते पण मला नाही माहिती. आई, परत जर का मला नाही माहिती म्हणलं ना, गालावर नकाशा काढीन. काढा काढा ना गालावर नकाशा. तेवढंच पाहिजे ना तुम्हाला? तेवढंच येतं तुम्हाला? अहो, तुमची काय इच्छा आहे? त्या पप्पू बरोबर मी भांडत करत बसू का? हा, अहो हे करायला नाही आलो इथं. मी इथं शिकायला आलोय. मी का सॉरी बोललो हेच ऐकायचं आहे ना तुम्हाला? अहो, त्या सरांनी त्या पप्पूला मारलं असतं आणि त्यांनी तेच मनात धरलं असतं, मग परत मला मारलं असतं आणि हेच चालू राहिलं असतं. तेच तेच भांडण. हे मला नाही पाहिजे आणि मला ते नाही पाहिजे. त्यांनी भांडण मिटलं असतं का? अहो, माझ्या आई वडिलांनी मला कष्ट करून इथं पाठवलं. ते दोघं वीट भट्टीवर काम करतात माझ्यासाठी. अहो, माझ्या आईबापांच्या डोळ्यात मला अपेक्षा दिसतात. मी हे करत बसलो तर त्यांच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार? मला क्लासवर लक्ष द्यायचं आहे. मी हे नाही करणार, समजलं का? आणि तुम्हाला हे ऐकून पण मला मारायचं असेल ना तर मारा. अहो मारा ना.